नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नवापूर एमआयडीसीत आगीचे तांडव। शॉर्ट सर्किटमुळे टेक्सटाईल फॅक्टरी जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान। वृत्तांकन मोसिम शेख, नवापूर। नमस्कार प्रेक्षक हो, नवापूर येथील टेक्सटाईल एमआयडीसी मध्ये आज सकाळी आगीने भीषण रौद्र रूप धारण केल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुरतचे व्यापारी रमेशभाई यांची फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली असून या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील रमेशभाई यांच्या टेक्सटाईल फॅक्टरीला दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे। फॅक्टरीमध्ये कापड आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले। बघता बघता आगीच्या ज्वाळा इतक्या उंच गेल्या की त्यांनी शेजारील इतर फॅक्टऱ्यांनाही आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली। नवापूर परिसरात सध्या उन्हाचा कडाका वाढला असून तापमान 41 ते 43 अंशांच्या आसपास आहे। या प्रचंड उष्णतेमुळे आगीचा प्रसार वेगाने झाला। एमआयडीसी परिसरात धुराचे काळेलोट कित्येक किलोमीटरवरून दृश्यमान होते, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। आग विझवण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मोठी दमछाक झाली। धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या एमआयडीसी क्षेत्रासाठी नगरपालिकेकडे केवळ एकच अग्निशमन बंब उपलब्ध आहे। परिणामी आग विझवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले। अनेक तास उलटूनही आग पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती। प्रशासनाकडून इतर ठिकाणांहून मदत मागवण्याचे प्रयत्न सुरू होते। सुदैवाने आग लागली तेव्हा कामगारांनी प्रसंगावधान राखत बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र फॅक्टरीमधील मशिनरी, कच्चा माल आणि तयार कापड जळून खाक झाल्याने मालकाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे। या घटनेमुळे एमआयडीसी मधील अग्निशमन सोयीसुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।